तर आपण काल काय बघितलं बरोबर जरा. काल आपण आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन बघितले. आयडियल मध्ये इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बदलत नाहीत, म्हणून एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग म्हणजे डेल्टा एच ऑफ मिक्सिंग आणि डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग काय असते? 0. नॉन आयडियल मध्ये दोघं आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये व्हॉल्यूम कमी होते मिक्सिंगच्या नंतर, एन्थॅल्पी पण कमी होते, म्हणून ते निगेटिव्ह आहेत, कारण त्यांचे डेल्टा निगेटिव्ह असतात. पण फोर्सेस स्ट्रॉंग असतात. व्हॉल्यूम कमी होते, एन्थॅल्पी कमी होते, पण फोर्सेस वाढतात. ए आणि बीबी ह्याच्यापेक्षा एबी फोर्स स्ट्रॉंग असतो. त्याच्यावर आपण ॲझिओट्रॉप बघितलं. काही पेअर ऑफ कंपाऊंड्स आपण हे बघितलं की सोल्युशन बॉईल होत असताना त्याचा कंपोजिशन सतत बदलत जाते, बिकॉज द कंपोजिशन इन लिक्विड is not same in the every drop which evaporates, and therefore every drop which evaporates changes the composition, and as the composition changes, the boiling point also changes, and hence it is called as bubble point, not the boiling point. But for certain, actually due to this change in bubble point and change of composition, we can use distillation to separate the two compounds which are having difference in the boiling point. डिस्टिलेशन मध्ये तुम्हाला कंपाऊंडला सेपरेट करण्यासाठी डिफरन्स इन द बॉइलिंग पॉइंट असणं खूप गरजेचं आहे. बट फॉर सर्टन पेअर ऑफ कंपाऊंड्स देर एक्झिस्ट अ सर्टन कंपोजिशन at which the evaporating gas has same composition as that of liquid, right ka? And therefore the separation is not possible after that composition has been achieved. At that composition, that pair of compound is called as azeotropic mixture. That pair of compound, it is important to note that do not behave as azeotrope at all the compositions. The composition is fixed. म्हणजे अल्कोहोल आणि वॉटर काय ऑलवेज azeotrope आहेत का? नाही. For a certain composition. And after azeotropic mixture has been reached, it may be minimum boiling or maximum boiling. If it is positive deviation, it is minimum boiling. If it is negative deviation, then it is maximum boiling azeotropes. Separation of azeotropes after that certain composition is not possible by distillation. It may be possible by other methods, but not by distillation. आता आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कडे जाऊया. व्हॉट आर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? वॉटर आहे किंवा कोणतंही लिक्विड आहे त्याला बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कलर वगैरे वगैरे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कलर, डेन्सिटी, स्वीटनेस वगैरे वगैरे, ह्या सर्व प्रॉपर्टीज सोल्यूट बदलला की बदलतात. नेचर ऑफ सोल्यूट बदललं म्हणजे टेस्ट. फॉर एक्झाम्पल, टेस्ट इज अ प्रॉपर्टी, राईट? इजंट इट? साखर टाकली की वेगळी टेस्ट आहे, मीठ टाकली की वेगळी टेस्ट आहे, है ना? टेस्ट बदलते. यश, लक्षात आले का? कुणाला झोप येत असली एवढ्या सकाळी तर एक काम करा, चावी घ्या इथून, ते पाणी मारून यायचं बाथरूम मध्ये, ठीक आहे? कोणी असो, लक्ष द्या जरा. टेस्ट. तरी मी टाइम थोडासा वाढवला की 6ला तर झोपून यायचंच नाही. पण टेस्ट ही बदलत असते. काय बदलल्यावर? नीट लक्ष द्या बरं. सोल्यूटचं नेचर बदलल्यावर म्हणाल, है ना? मीठ टाकलं की वेगळं, तेवढंच मीठ टाका, म्हणजे 1 मोल एका लिटर मध्ये मीठ टाका. च्या ऐवजी 1 मोल शुगर टाका, टेस्ट बदलते. कधी कधी कलर पण बदलू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगळा. मग ह्या सर्व प्रॉपर्टीज नॉर्मल प्रॉपर्टीज आहेत. पण काही प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या सोल्यूट बदलला की बदलत नाहीत, पण सोल्यूटचं रिलेटिव्ह अमाऊंट बदललं, रिलेटिव्ह अमाऊंट म्हणतोय मी, रिलेटिव्ह अमाऊंट बदललं की त्यांची व्हॅल्यू बदलते. म्हणजे त्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 बघूया आपण. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाका,
म्हणजे हे 1 लिटर आहे, त्याच्यामध्ये 1 मोल मिल्क टाकलं म्हणजे ह्याची मोलॅरिटी किती आहे? 1 मोलार. उदाहरणार्थ द्यालो, च्या ऐवजी 1 मोल शुगर टाकली तर ती प्रॉपर्टी बदलत नाही. अशा प्रॉपर्टीज, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ओनली ऑन रिलेटिव्ह नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. रिलेटिव्ह म्हणतो मी, कारण का इथं जर 2 लिटर केलं तर मी इथं 2 मोल टाकावं लागतील ना. दॅट इज रिलेटिव्ह, म्हणजे त्यालाच कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण. कॉन्सन्ट्रेशन काय? एक्झॅक्ट अमाऊंट और रिलेटिव्ह अमाऊंट? रिलेटिव्ह आहे ना. वर सोल्यूट आहे, खाली सोल्युशन आहे, सो दॅट इज रिलेटिव्ह. When we change the relative amount, so property which depends only on relative number of solute particles and not on nature of solute. Nature of solute or dependent. It is called colligative property. Kasli? Colligative property. It is important to note that. अरे काय म्हणतोय बघा, बऱ्याच ठिकाणी दिलेलं नाही, परंतु हे मी सांगायलो, लक्षात ठेवा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सीपी डू नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सोल्यूट बट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्व्हंट. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या येतात सॉल्व्हंटच्या नेचरवर डिपेंड करतात. कोणाच्या नेचरवर डिपेंड करत नाही? सोल्यूट. फक्त सोल्यूटच्या रिलेटिव्ह पार्टिकलवर, म्हणजे लक्षात घ्या, सॉल्व्हंट तोच आहे. सॉल्व्हंट बदलला की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बदलते, पण सोल्यूट बदलल्यावर बदलते का? एवढाच फरक. सोल्यूटचं रिलेटिव्ह अमाऊंट बदलल्यावर पण बदलते. ठीक आहे, येईल लक्षात, एमसीक्यू सोडत जाल तसं. नाव 4 famous colligative properties of a solution are: one is relative lowering of vapor pressure, second is elevation of boiling point, लिहितात कसं, delta P by P1 not T1. Elevation of the boiling point, that is delta TB. Lowering of freezing point, that is delta TF. नीट लक्ष द्यायला ना. आणि चौथी आहे ऑस्मोटिक प्रेशर. तुम्हाला इथं प्रश्न कसा पडतो? पहिला आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणतात प्रूव्ह दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 2 मार्क. फक्त प्रूव्ह करणं. ठीक आहे, आपण प्रूव्ह करूया स्वतःहून. रिलेटिव्ह, पहिल्यांदा रिलेटिव्हचा अर्थ कळला पाहिजे. बघा, समजा एक इथं काय आहे, सॉल्व्हंट आहे प्युअर, मग त्याचं वेपर प्रेशर किती आहे? P1 नॉट. आपण ह्याच्यामध्ये सोल्यूट टाकलं तर ऑफकोर्स इथं नॉन वोलाटाईल सोल्यूट टाकायचे. कसली? नॉन वोलाटाईल सोल्यूट जर टाकला तर हे सॉल्व्हंट असं दिसेल का रे तुम्हाला? हो का नाही? आणि त्यावेळेस ह्याचं प्रेशर किती होईल? P टोटल. त्यालाच आपण आता इथं फक्त P1 म्हणणार. का? कारण इथलं P टोटल म्हणजे P1 असणार, P2 नाहीच. का? नॉन वोलाटाईल सोल्यूट टाकलाय बाळांनो, लक्ष द्या. नॉन वोलाटाईल सोल्यूटचं वेपर प्रेशर कसं असते? 0. कळलं? नॉन वोलाटाईल टाकल्यावर वेपर प्रेशर कमी तर होतेच. सो देर इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दॅट इज कॉल्ड डेल्टा P. नाउ दिस डेल्टा इज नॉट डेल्टा ऑफ फिजिक्स और मॅथ्स फॉर दॅट सेक. मॅथ्सचा डेल्टा म्हणजे चेंज आहे, फायनल मायनस इनिशियल. इथं फायनल किती आहे? P1 आणि इनिशियल काय? P1 नॉट. मी तुम्हाला लिहून दिला असेल बघा, चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियल असते. प्रॉफिट म्हणजे पण तेच असते, फायनल मायनस इनिशियल. विक्री किंमत, खरेदी किंमत आहे ना, खरेदी अगोदरची असते, विक्री नंतर. बट लॉस इज नॉट फायनल मायनस इनिशियल आहे ना, किंवा डिक्रीज आपण ज्याला म्हणतो, दॅट इज initial minus final. That is opposite, right? Initial minus final. So we can say that change and profit are same. मी हे बऱ्याच वेळेस लिहून देतोय. Change is equal to profit is equal to increase is equal to gain, है का नहीं? But change is opposite of loss, decrease, decay, right? सो इथं जे शब्द वापरलाय त्यांनी लोअरिंग वापरलाय. काय वापरलाय? मग लोअरिंग बघा, अगोदर काहीतरी 100 होतं वेपर प्रेशर, नंतर 80 झालं, तर लोअर कितीनं झालं? 20. चेंज कितीनं झालं?
राईट. चेंज कितीने झालं? -20. गुड. केमिस्ट्री हे थोडस बऱ्यापैकी नॉन सायंटिफिकली काम करते बऱ्याच ठिकाणी, तरी त्यातल्या त्यात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये भरपूर जास्त मॅथमॅटिक्सचा वापर आहे, बट बऱ्यापैकी ते थंब रूलवरच काम करते. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर म्हटले त्याला लिहित डेल्टा पी. आपल्याला डेल्टा म्हणजे फायनल मायनस इनिशियल वाटते, बट नाही, त्यांचं म्हणणं काय ते लोअरिंग आहे. सो लोअरिंग म्हटल्यावर काय घ्यावं लागेल? P1 नॉट मायनस P1 म्हणजे हायर मायनस लोअर आहे का नाही. सो नोट दिस पॉइंट, दिस डेल्टा इज नॉट डेल्टा ऑफ फिजिक्स, राईट. मग आपल्याला एवढं माहिती आहे, अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ, this is called as lowering, right? मग पर्सेंटेज किंवा रिलेटिव्ह पर्सेंटेज लोअरिंग किती झालं बघा. पर्सेंटेज लोअरिंग हे चेंज अपॉन ओरिजिनल, दिस कॉल्ड एज रिलेटिव्ह लोअरिंग, राईट, इजंट इट? अरे रिलेटिव्ह लोअरिंग कळली का रे? नुसती लोअरिंग वेगळी आणि रिलेटिव्ह लोअरिंग वेगळी. नुसती लोअरिंग वेगळी आणि रिलेटिव्ह लोअरिंग वेगळी. सो दिस इज रिलेटिव्ह लोअरिंग. फर्स्ट ऑफ ऑल we know that P1 is, come on, P1 not into x1 according to Raoult's law. Raoult's law सहसा डायल्यूट सोल्युशनला अप्लाय होतं, एक माहित असू द्या. जास्तच कॉन्सन्ट्रेटेड झालं की ते थोडस फोर्सेस वाढतात आणि राउल्ट्स लॉ उभे होत नाही. ते एक वाक्य म्हणजे की मी कुठं इथं लिहितो बघा, कुठं लिहितोय, इथं राउल्ट्स लॉ मध्ये. इथं लिहा तुम्ही असं. सर्वात पहिली पॉइंट, जे सोल्युशन राउल्ट्स लॉ ओबे करतात त्यांना आयडियल सोल्युशन म्हणतात. हा, तर दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. सोल्युशन्स ओबेइंग Raoult's law at all concentration are called ideal solutions. Non-ideal solutions obey Raoult's law at dilute concentrations. Concentrated ला त्यांना जमत नाही. चलो आपण हे प्रूव्ह करत होतो. Raoult's law वरून हे लिहिता येते, राईट. नाउ व्हॉट इज लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, राईट, किंवा रिलेटिव्ह लोअरिंग अशी, म्हणजे ज्या खाली P1 नॉट फक्त आहे का नाही, इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 च्या ठिकाणी काय P1 नॉट x1 फ्रॉम इक्वेशन 1, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, डिवाइड बाय therefore डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू P1 नॉट कॉमन निघते का रे, 1 मायनस x1 अपॉन P1 नॉट, हे कॅन्सल होईल. therefore डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू 1 मायनस x1 म्हणजे x2, right? This is called as relative lowering of vapor pressure, and we can very easily see that relative lowering of vapor pressure depends only on the mole fraction of the solute and not on the nature of the solute. कोणताही solute असू द्या, मोल फ्रॅक्शन 0.2 पाण्यात मिठाचा असो का शुगरचा असो, डेल्टा P बाय P1 नॉट सेम येणार आहे ना. त्याच्यामध्ये काही सोल्यूटच्या नेचर विषयी काय बोललंय का, पण सॉल्व्हंटचं नेचर लागते हे आहे नाही. आता इथं नाही लागत, पण काही प्रॉपर्टीज मध्ये लागतंय, काही मध्ये लागत नाही, एवढं पक्क लक्षात ठेवा, मी सांगेल पुढे चालू. सो फ्रॉम इक्वेशन 2, 3 whatever it is, from equation 3 we can very easily say that relative lowering of vapor pressure depends only on the concentration of solute and not on the nature of solute. Therefore relative lowering of vapor pressure is a colligative property. एवढं लिहिलं की 2 मार्क पडतात, राईट. कळलं? हे बघा, इट इज क्लिअर दॅट. लिहिलंय का?
रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन असतो, मी लगेच एक क्वेश्चन घेतो 2 मार्काचा. Derive the relation for molar mass of solute from relative lowering of vapor pressure of dilute solutions. Dilute solution साठी असते. काय काढायचं आपल्याला बघा, हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा सर्वात मोठा युजच आहे मोलार मास ऑफ सोल्यूट काढणे. कळलं का? एखादा अननोन सोल्यूट तुम्हाला भेटला अचानक की त्याचं मोलार मास तर मोस्ट माहित नाही, त्याचा फॉर्म्युला माहित नाही, तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीनं काढता येते. कळलं एवढं? तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी पासून मोलार मास कसं काढतात, कुणाचं? सोल्यूटचं. त्या क्वेश्चनचं उत्तर, we know delta P by P1 naught is equal to x2, right? ही अशी सुरुवात करायची, we know. किंवा कंबाईन क्वेश्चन देतात, प्रूव्ह दॅट दिस इज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर मोलार मास. मग ते तुम्हाला 3 मार्काला येणार. आता हे स्पेशली 2-2 मार्काला असे. बट ह्याला म्हणा इक्वेशन 1, बट x2 इज इक्वल टू काय रे? बोला की n1 प्लस n2. मग आता ह्याच्यामध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट येईल की ह्याच्यात आणि ह्याच्यात? हे आहे ओरिजिनल फॉर्म्युला बरं काय, कसल्याही इक्वेशनला म्हणजे कसल्याही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनला लागतो. पण डायल्यूट सोल्युशन साठी आपण काय करू शकतो? फॉर डायल्यूट सोल्युशन n1 प्लस n2 इज नियरली इक्वल टू n1 म्हणता येते का? ओ, कोणाची संख्या कमी आहे? सोल्यूटची, म्हणून त्याला निग्लेक्ट करता येते. आणि फायनली तुम्ही काय लिहू शकता? पुट इन 1 डेल्टा P बाय P1 नॉट इज इक्वल टू n2. हे नुसतं निग्लेक्ट करायचं, इथं नसते करतायत, बेरजेत करतायत. कळलं का? कुठले निग्लेक्ट करतात? n1 प्लस n2, त्याच्यामधलं हे निग्लेक्ट करलं आपण. कळलं? जर तुम्हाला डायल्यूट सोल्युशन असं प्रश्नात दिलं नसेल तर तुम्हाला ह्याचाच वापर करून मोलार मास काढावा लागेल बरं काय, कारण हे एक्झॅक्ट आहे. पण जर डायल्यूट सोल्युशन म्हटलं असेल किंवा काहीच म्हटलं नसलं तरी देखील हे निग्लेक्ट करू शकता, उत्तर काढून बघा. पण जर आसपास येणं गेलं किंवा तुमचं ऑप्शन मध्ये येणं गेलं आणि काही घोळ वाटू लागला की मग हे ओरिजिनल इक्वेशन आहे, तिथूनच करावं लागतं. कळलं? मग आता इज इक्वल टू n2 म्हणजे काय? W2 अपॉन m2 आणि n1, राईट. मग नीट लक्ष द्या, ह्याला जर खालीवरी केलं डेल्टा P बाय P1 नॉट इज इक्वल टू काय तरी W2 अपॉन W1 आणि M1 अपॉन आपलं हे काढायचं है ना. मग ह्याला ट्रान्सफर करूया आपण, ह्याला इकडे ट्रान्सफर करायचं आणि हे पूर्ण त्याच्या ठिकाणी घेऊन जायचं. कळलं का? 2 गोल केलेल्या वस्तू एकमेकाच्या ठिकाणी जातील. M2 इज इक्वल टू काय ते W2 M1 अपॉन W1 आणि डेल्टा P बाय P1 नॉट. So this is the required equation for the molar mass of the solute in a dilute solution by using colligative property, that is relative lowering of vapor pressure. कळलं? आणि हेच मेन काम आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं, सर्वात मेन काम आहे मोलार मास फाइंड आउट करणं. त्याचा अंदाज आला का? कळलं का काय बोललो मी ते? सो हे 2 इक्वेशन्स मी डेराइव्ह केले, एक आपण ह्याचं प्रूव्ह केलं आणि दुसरं आपण हे सिद्ध केलं, राईट. हे 3 मार्काचा प्रश्न बोर्डाचा. आणि ह्याला थिअरी तीच असते, कुठं नीटला ते काय असं वेगळं नसते, फक्त बोर्डामध्ये सिस्टमॅटिकपणा लिहावं असते. तर काय मोलॅरिटी? नाही, मोलार मास ऑफ सोल्यूट. आपण काय लिहिलं बघा, डिराइव्ह द रिलेशन फॉर मोलार मास ऑफ सोल्यूट. दिसलं का? मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मोलार मास काढायचे, मोलॅरिटी. मोलॅरिटी तर आपण अशीच, हा ठीक आहे. मग मोलार मास निघाल्याच्या नंतर पुढच्या गोष्टी कशा आहेत ते नंतर बघू. मोलार मास म्हणजे वेट दिले ना, वेट तर आपल्याला माहित असते, अननोन सॅम्पल तुम्हाला सापडलं त्याचं वजन माहिती आहे, त्याचं मोलार मास माहिती आहे. वजन वेट भागिले मोलार मास करा, नंबर ऑफ मोल भेटेल, नंबर ऑफ मोल मोलॅरिटी निघतेच की. पण मेन आहे मोलार मास. त्याचा खूप फायदा आहे, तुम्हाला नंतर कळेल, आताच नाही बा.
एक एक क्वेश्चन सॉल्व करूया आपण. देर आर टू सोल्युशन्स A and B. Solution A has 0.2 mole fraction of glucose. Solution B has 0.2 mole fraction of urea. Calculate relative lowering of vapor pressure in both. Solution आहेत दोन. दोघा ह्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे. मोल फ्रॅक्शन किती आहे इथं? 0.2. इथं किती आहे? बोला रे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कुणाची जास्त आहे? दोघांची सेम आहे. बिकॉज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सोल्यूट. म्हणून मोल फ्रॅक्शन दोन्हीकडे सेमच आहे. हे क्वेश्चन काय म्हणते? 3 moles ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट वेअर नाही काय ते वेअर ऍडेड टू. बोला रे, हे काय दिले सांगा बरं मग. हे काय बोला की, हे काय? हे काय दिले? हे सोल्यूटचं का? इथं आता हे ऍम्बिग्युअस वाक्य आहे. ऍम्बिग्युअसचा अर्थ कळतंय की दोघांपैकी कोण आहे त्याच्याविषयी कळणं. राज इज स्टँडिंग बिसाइड्स रमेश whose height is 6 feet. म्हणजे कुणाविषयी बोललोय हे कळणावर काय? म्हणजे हाईट कुणाची 6 feet आहे कळते का? राज का रमेश कळत नाही ना, त्याला ऍम्बिग्युअस म्हणते. मग अशा वेळेस प्रॅक्टिकल डोकं लावून ते हे करायचं असतं. मग आता त्या ठिकाणी कळणं अवघड आहे. ह्यांना ऍम्बिग्युअस वाक्य असं कधी आठवतं का तुम्हाला मी ऍम्बिग्युअस वाक्य म्हटलेलं? मग इथं कळत नाही ना. पण वेपर प्रेशर आपल्याला माहिती आहे. सध्या आपण काम कशावर करलो? नॉन वोलाटाइल सोल्यूट. मग त्याचं वेपर प्रेशर त्याला असतं का वेपर प्रेशर? मग हे हुज शब्द कोणाविषयी आहे? सोल्यूट विषयी आहे का वॉटर विषयी कळणार? तरी पण ऍटलिस्ट तुम्ही एवढं तर कळा की हे जवळ लिहिलंय वॉटरच्या. मग हे काय आहे? P1 नॉट आहे. कळलं का रे बाळांनो? कळलं का? P1 नॉट आहे का P2 नॉट आहे एवढं तर कळलं का? आपल्याला काय काढायचंय? फाइंड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे काय काढायचंय? ओनली डेल्टा पी. रिलेटिव्ह नाही काढायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुढे रिलेटिव्ह लोअरिंग. पहिल्यांदा काय? डेल्टा पीचा फॉर्म्युला काय? हे याच्या खाली होतं, फक्त इकडे नेलंय का नाही? एवढी मोठी गोष्ट आहे. बोला. P1 नॉट x2 दिले का रे? त्याचं तेच येते ना आपल्याला. काय हे आपण आता P1 नॉट मायनस P1 आहे, तर ते डिराईव्ह केलं हेच येईल की. आता आपल्याकडे हे तर आहे डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2 आहे का नाही? ह्याला इकडे घेऊन जायचं फक्त. तसंही करा ना. डेल्टा पी म्हणजे काय? P1 नॉट मायनस P1. मग इथं P1 च्या ठिकाणी P1 नॉट इंटू x1. मग ते कॉमन काढल्यावर तेच येते ना. येते का? इज इक्वल टू P1 नॉट x2 दिले का रे? कसं काढणार? बोला फटाफट. अरे बोला. 3. 10 प्लस 3 13. ठीक आहे. 30 का? कटलं. किती आलं रे? 40 mmH. रिलेटिव्ह लोअरिंग काढण्यासाठी फक्त काय करायचं? हे झालं लोअरिंग म्हणजे x2 ना. रिलेटिव्ह लोअरिंग काहीच करायचं नाही. रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे x2 आहे. x2 म्हणजे 3/30 म्हणजे 0.1 म्हणजे 10% कमी झालं असंही विचारतात पर्सेंटेज मध्ये. हे बघूया आपण क्वेश्चन.
वाचा बरं एकदा. असं हे काय काय ते डिक्रीज झाले ना. सुरुवातीला होतं ते एक सॉल्व्हंट आहे, त्याचं वेपर प्रेशर 400 पासून 300 पर्यंत जाते, 400 to 300. सो इट इज 400 mmHg. मी आता युनिट लिहित नाही. हा हे काय मग का डेल्टा पी. तर किती आहे 300. हे काय रे एन एन N1 म्हणजे N1 म्हणजे काय सांग तू. सोल्यूट. सोल्यूटचं कोण, माय का बाप का दादा. हा सोनटके अंजली. शाबाश. थोडं तसं काय पाहिजे, सॉल्व्हंटचे मोल किती आहेत सांग. 40. बरोबर आहे का. एवढा कमी आवाज तू घरी काढतेस. बर बघावं लागेल. लक्ष द्या इकडं. तर एवढं झालं. आपल्याला काय काढायचं पहिल्यांदा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. म्हणजे काय काढायचं रे. थांबा रे कसं बोलते हिरो. X2. आणि हे काय काढायचंय म्हणजे आता ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना आपल्याला वेपर प्रेशरचा. सांग बरं तू श्रुती. P1 नॉट इज इक्वल टू आत्ताच घेतलं ना आपण X2. डेल्टा बघा, दोन फॉर्म्युले घेतले. फॉर्म्युले जरा डेल्टा P बाय P1 नॉट इज इक्वल टू X2 आणि एक डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. हेच काय येतंय P1 नॉट इंटू X2 असं पण येते. कळलं का. चला डेल्टा P आता इथं हे फॉर्म्युला वापरावं लागते. कळलं का. कारण डेल्टा P दिले का नाही. मग ह्याला काय लिहिणार P1 नॉट P1 अपॉन P1 नॉट इज इक्वल टू X2. जे की काढायचंय त्याला उगाच काही खराब करू नका. चला अभिषेक सांगा एक एक व्हॅल्यू. P1 नॉट किती आहे 400 मायनस शाबाश डिवाइडेड बाय बढिया इज इक्वल टू ते बी सांग. ते काढायचंय असं नाही होऊ द्यायचं. X2 ते काढायचं. ठीक छान. X2 काढायचंय ना. आणखीन आपण ते नाही. 400 मायनस 300 किती येते 100 अपॉन 400 इज युअर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सो इट इज 1/4 म्हणजे 0.25. दिस इज युअर मोल फ्रॅक्शन. क्लिअर. हे आपण X2 काढलं. आता काय काढायचं आपल्याला X2 वरून N2 निघेल. X2 ची व्हॅल्यू काय म्हणजे आपलं हे काय फॉर्म्युला काय सुमेधा N2 अपॉन N1 प्लस N2. X2 काय आलं 1/4. सोपं जातं. N2 N1 प्लस मला फटकन ह्याचं उत्तर काढून दाखवा. ह्याच्यातून N2चं उत्तर काढा. 4 ने इकडे मल्टिप्लाय करा ह्या इकडे. आता हे N2 इकडे जाते वजामध्ये. काय रे असलं सोडून देऊ का मी. मलाच लाज वाटलं. 13.3 ग्राम पर मोल.
हा मग काय, वा वा वा, शाबास. मोल यायला पाहिजे, नंबर ऑफ मोल काढायचे ना आपल्याला. छान, अतिशय छान. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया आपण. जे आपण मोलार मास काढलं का नाही त्याच्यावर. बा, आपल्याकडे फॉर्म्युला विसरू नका, डेल्टा पी बाय P1 नॉट इज इक्वल टू x2. हा, व्हेन दिस, हा हे काय रे, W2, हा W1, हा वेपर प्रेशर चेंजेस फ्रॉम, म्हणजे सुरुवातीला होतं 500, नंतर किती, फाइंड. एक तर काही जणांना पाठ आहे, चांगली गोष्ट आहे. पाठ नसेल तर इथून जावा बेसिक पासून, N2 ला निग्लेक्ट करून. पाठ असेल तर चांगलंच आहे. मोलार मासचा फॉर्म्युला W2 अपॉन W1 आणि त्याच्या उलट M1 अपॉन M2 च्या ऐवजी इथं काय ना, डेल्टा P अपॉन P1 नॉट. एवढंच केलं ना आपण, हे फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे आपण. W2 M1, हा मोलार मास ऑफ वॉटर किती आहे, हा W1 आणि हे, हा काढावं लागेल ना बाजूला. डेल्टा P म्हणजे P1 नॉट मायनस P1 अपॉन P1. P1 नॉट किती आहे, 500 मायनस अपॉन 1/5 किती येते, तर हे कटलं, हे असं 25 ग्राम पर मोल. ठीक आहे, असं देतात, काटाकाटी होणारच, कळाले ना आरामात. त्याच्यानंतर हे वाचा, चला हा एक लास्ट क्वेश्चन घेतो मी.